ग्रीन सिग्नल खेळ स्टार्ट असणार आहे बघा. क्षेत्ररक्षण करणारा संघ इथे धानसर क्रिकेट संघ, जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. शिवाजी दादा पाटील विद्यमान सरपंच ग्रामपंचायत उसाडणे यांचं नित्यादादांच्या शुभ हस्ते मायेची उबदारशाला आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे. आणि यानंतरचा सन्मान असेल बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चिंतामण शेठ पाटील साहेब बुर्दुल. वलू या सामन्याकडे सन्माननीय संदीप पाटील सरांकडे. हेलो, यस, थैंक यू. तो तमाम क्रीड़ा रसिकों का यहाँ पर स्वागत करते और चलते हैं मैदान की तरफ. आज के दिन का ये रात का यानी कि देखा जाए तो ये नाइट रजनी जिस तरह से हम देख रहे हैं, सम्माननीय नीतीश पाटिल इनके नेतृत्व में जिस तरह से इस टूर्नामेंट के सर्वे सर्वा और क्या यहाँ पर रंगीन रात बनाई है. आमदार चषक 2022 का ये शानदार पर्व जिसमें चलता हुआ ये मुकाबला घोट नगरी के बीचों बीच मैदान और बिल्कुल उसमें चलता हुआ मुकाबला. एक तरफ है यहाँ पर गाँव देवी घोट, तो दूसरी तरफ हम देख रहे हैं जय गणेश्वर धानसर. यानी कि दोनों टीमों ने अच्छे अच्छे मुकाबले जीतकर सुपर 8 में यहाँ पर एंट्री की है और बिल्कुल यहाँ से जीत निर्णायक मानी जाएगी दोनों टीमों के लिए. लेकिन टॉस जीतने के बाद यहाँ पर फील्ड का फैसला किया है टीम जय गणेश्वर धानसर के कप्तान ने और उनकी यही मंशा है कि कम से कम रनों के अंदर हम रोक पाएंगे यहाँ पर गावदेवी घोट टीम को. लेकिन जिस गावदेवी घोट टीम हमेशा इसी मैदान के अंदर अपनी प्रैक्टिस जारी रखते हैं, क्या ये मैदान उनके लिए कितना रास्ता आएगा. लेकिन गेंद जाएगी ये सीमा रेखा के बाहर. देखना है, अंपायर का इशारा आना बाकी. यानी कि 4 रन. क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. 50 धावांची खेळी साकारणाऱ्या फलंदाजाला आमचे ऑर्गनायझर प्रभाकर दादा पाटील यांच्याकडून 3,333 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि रोहिदास शेठ जाधव यांच्याकडून घोट यांच्याकडून 3,000 रुपयाचा कॅश प्राइज. टोटली 6,000 रुपयाचा कॅश प्राइज 50 धावांची खेळी साकारणाऱ्या फलंदाजाला. क्या बात है, जबरदस्त इनामों की बौछार. लेकिन इस समय रनों की बौछार करते हुए बल्लेबाज प्रीतम पाटिल के बल्ले से निकलता हुआ बैक टू बैक दूसरा चौवा. तो 11 रन. डोनाल्ड जी फिर से एक बार इस ओवर की अंतिम गेंद फेंकने के लिए तैयार है, लेकिन इस मर्तबा लॉन्ग ऑफ की तरफ जाते भी गेंद वहां पर खिलाड़ी मौजूद. महज मिलेगी सिंगल. 1 रन के ऊपर संतुष्ट हुए प्रीतम पाटिल और यहां से पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ, यानी कि पहले ओवर में रन आ चुके हैं 12 रन विदाउट लॉस. एक अच्छी शुरुआत. घोटगाव ग्राम समितीचे विद्यमान अध्यक्ष सुनील दादा पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत सुधीर दादा पाटील आणि रामकृष्ण पाटील या त्रिवेणी संगमचं आगमन झालेलं आहे. आदरणीय नित्य दादांच्या वतीने तुमचं स्वागत आहे. क्या बात है, आज के अंतिम रात है दोस्तों, तो बिल्कुल हमारे महागुरु. तर थँक्स संदीप पाटील सर. इथे बघा फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. घोटगावच्या फलंदाजांना 50 धावांची खेळी साकारणाऱ्या फलंदाजाला गोल्डमॅन समीर दादा पाटील यांच्या वतीने आणि वृषाल पाटील गोल्डमॅन यांच्याकडून 10,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. वलूया संदीप पाटील सर यांच्याकडे. क्या बात है, इनाम तो काफी बड़ा है. लेकिन इससे पहले जो पारी खेली थी अजय भंडारी ने, वो लाजमी पारी नजर आई क्योंकि पहली 50 कुणाल दत्ते इस मैदान के ऊपर नजर आई क्योंकि 4 रात इंतजार किया, लेकिन 5वीं रात में वो इंतजार की घड़ी खत्म हुई. ये देखिए क्योंकि जीत के लिए कितना बड़ा संघर्ष हो रहा है मैदान के अंदर, क्योंकि दोनों तरफ से आग लग चुकी है. क्योंकि दोनों तरफ से ये खिलाड़ी यही सोच रहे, मन के अंदर यही उनकी दुविधा आ रही है कि कैसे भी करके इस मैदान के अंदर हमें जीत हासिल करनी है. क्योंकि नाइट हम खेल रहे हैं और नाइट का ये सुपर 8 का सुपर मुकाबला चलता हुआ, तो जीत बहुत निर्णायक मानी जाएगी. कट करने की कोशिश, बेहतरीन सक्षमतापूर्वक शॉट, गेंद जाएगी सीमा रेखा बाहर. 4 रन. उषा इथे एजन्सीचे ऑनर्स त्यांच्या संपूर्ण कंपनी ग्रुपचा इथे आगमन झालेलं आहे. नित्य दादांच्या वतीने आपलं स्वागत आहे. इस बार क्या पोरजे आए हैं दूसरा ओवर लेकर.
लेकिन पहले गेंद के ऊपर 2 आए थे, लेकिन इस वक्त चौका आया है। काफी अच्छा शॉट था, लेकिन इस मरतबा यहाँ पर मिड विकेट की तरफ गेंद जा रही है। कैच ऑफ द नाइट, बिल्कुल लाजवाब, क्या कैच लिया है। चेक. तर इथे बघा स्पर्धेकरता आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला माऊली इंटरप्राइजेसचे ओनर्स आदरणीय शशिकांत दादा पाटील आणि सुधीर दादा पाटील यांच्याकडून या स्पर्धेला 5,001 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. त्यांचा गावदेवी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करत आहोत. क्या जबरदस्त कैच लिया वहां पर हनुमान पुरजी ने, जबरदस्त लाजवाब, और पहले विकेट का यहाँ पर पतन होता हुआ प्रीतम पाटिल के रूप में। यस, पप्पू के लिए नितिन पाटिल, इनकी तरफ से हर छक्के के लिए 1000 है, क्योंकि यहाँ से गावदेवी घोट यानी कि ये टीम खेल रही है, सुपर 8 का ये मुकाबला खेल रही है, तो इनामों की तो बौछार होगी, इसमें बिल्कुल संदेह नहीं है। गोपाल पाटिल इनकी तरफ से हर छक्के के लिए 2000, 3 में 3 मारेंगे तो 5000, और वहां पर महागुरु ने बताया है कितना है, 10 के ऊपर इनाम वो भी है। तो ये काफी शानदार नाइट होगी मेरे हिसाब से। लेकिन यहां पर गेंदबाज ओमकार बारक्यापूर जी अच्छा प्रयास कर रहे हैं, कमबैक की उम्मीद वो दे रहे हैं, लेकिन नो बॉल, ये नो बॉल, शायद स्टेप आउट, और बिल्कुल कहीं ना कहीं ऐसा होता रहता है बिल्कुल। तर इथे बघा गावदेवी घोट क्रिकेट संघाला सुवर्ण संधी प्रत्येक षटकारासाठी श्री गणेश एंटरप्राइजेस ट्रान्सपोर्टचे मालक सुप्रसिद्ध उद्योजक घोट संजय दादा पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज। तो यहाँ पर नो बॉल मिली है, नो बॉल के साथ स्कोर 19 के ऊपर। तो चलो यहाँ पर 4 गेंदे हो चुके हैं। चलो डांसर टीम, अंपायर डिसीजन फुल एंड फाइनल डिसीजन, अंपायर का निर्णय। कुछ इस प्रॉब्लम है, यस, फक्त रिव्ह्यू तुम्हाला बीमर साठी आणि रनआउट साठी दिला जाईल, याची नोंद घ्या, आपण सूचना लक्षात ठेवायची आहे। तो 19 धावा झाल्या, 19। यस, 2 गेंदे बचे और फ्री हिट है, तो सामने बल्लेबाज है प्रसाद, एक काफी अच्छा खिलाड़ी है बिल्कुल। हाँ, कवर की तरफ से यहाँ पर खेला गया ये शॉट था, 1 रन जरूर मिलेगी प्रसाद के लिए, 1 रन मिले, और 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 20 के ऊपर पहुंचता हुआ 20 रन। 4000 लोग पीटीसी लाइव के माध्यम से ये प्रतियोगिता देख रहे हैं। उन तमाम क्रीड़ा रसिकों का हम स्वागत करते हैं, क्योंकि ये मान और सम्मान की ये प्रतियोगिता है। नितेश शेठ पाटिल, इनका ये काफ़ी बड़ा सपना है, वो साकार होता हुआ नजर आ रहा है। युवा नेतृत्व काफ़ी अच्छा इस विभाग में हम देख रहे हैं नितेश शेठ पाटिल की ओर से। तो यहाँ से 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर पहले बल्लेबाजी करते हुए गावदेवी घोट जा पहुंची है। थँक्स संदीप पाटील सर, इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे। अशोक निगुकर घोट यांचा येतोची सन्मान नितेशदादांच्या शुभास्ते केला जाईल। नितेशदादा आपल्या शुभास्ते अशोक दादा निगुकर घोट यांचा स्वागत इथे करावं। वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि आमदार चषकाचा सन्मान चिन्ह देऊन अशोक दादा निगुकर यांचा येतोची सन्मान इथे नितेशदादांच्या शुभास्ते सन्मान्य बालराम दादा पाटील यांच्या शुभास्ते इथे केले जात आहे। तो इसके बाद जो मुकाबला है वडवली और धारावे, यानंतरचा सन्मान असेल कैलासदादा पाटील घोट। कैलासदादा यायचे, आपलं स्वागत इथे केलं जाणार आहे। कैलासदादा पाटील घोट यांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे। यावं आपण, आणि जयेशदादा पाटील आपण यावं, आपलं स्वागत केलं जाईल। ओर टू संदीप पाटील सर। संयोग पूर्जे का इस्तेमाल किया है,
तीसरी ओवर में संयोगपुर जी, लेकिन सामने बल्लेबाज हैं एमआईडीसी का स्टार्स यानी कि रोशन सालुंके। ये आता हुआ ब्रांडेड 6 रन्स। पाटील साहेबांचा येतोची सन्मान इथे नित्यादादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केलं जात आहे आणि संदीप पाटील सर आहेत, कुणाल दाते सर आहेत, आज आमच्याशी जोडलेले फायनलचा दिवस आहे। मान्यवर व्यासपीठावर खूप मोठ्या संख्येने आहेत आणि नित्यादादांच्या वतीने सूचना करण्यात आलेली आहे की मान्यवर जास्त वेळ यथाकथाची त्यांना कामानिमित्ताने जावं लागलं तर त्यांचा सन्मान होणं इथे गरजेचं आहे। जयेश पाटील साहेबांचं स्वागत इथे केलं जात आहे। यस, फिर से एक बार रोशन पाटिल तैयार हैं संयोग की एक रोशन सालुंके, लेकिन ये देखिए उठाने की कोशिश, बिल्कुल यहाँ पर नो मैंस लैंड में गिरती हुई गेंद, वहां से खिलाड़ी तेजी के साथ आए गेंद के ऊपर, लेकिन रोशन सालुंके ने दौड़कर 2 रन पूरे किए। तर सन्मान्य रविशर हजारी साहेब नारायण, रविशर यायचे आपण आपलं स्वागत इथे केलं जाईल। ओ टू संदीप पाटील सर। येस तर पुढचा सामना जो आहे धारावे संघाचा संघनायक आणि वडवली संघाचा संघनायक, अपन लगेचच यायचं आहे। आयोजकांच्या वतीने सूचना है टॉस के लिए। तो फिर से एक बार संयोग उठाने की कोशिश, लेकिन यहां पर डोनाल्ड फोर्जी लेते हुए कैच और रोशन सालुंके के पारी का बिग विकेट। यहां पर एक बड़ी सफलता मिलती हुई संयोग फोर्जी को और बड़ा झटका लगता हुआ गावदेवी घोट टीम को। मास्टर सन्मान्य भगवान दादा सांगडे, आपण समोर याचे आपलं स्वागत केलं जाईल। भगवान सांगडे आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सतीश दादा पाटील वावंजे, आपण समोर याचे आहे। भगवान सांगडे यांचा सन्मान करण्यासाठी मी नित्यादादांना विनंती करतो की त्यांचं आपण मायेची उबदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। नित्यादादांवर असणारे प्रेम, या प्रेमास्त आज या स्पर्धेसाठी ते आलेले आहेत। बोलूया संदीप पाटील सरांकडे। यस, 29 रन है टोटल स्कोर कार्ड के ऊपर। संयोग पोर्जो को एक बड़ी सफलता मिल चुकी है, लेकिन समय सचिन पाटिल मैदान के अंदर आते हुए, सचिन पाटिल ये भी एक आक्रामक खिलाड़ी हैं बिल्कुल, लेकिन देखना है यहाँ पर इस समय डोनाल्ड फोर्जी गेंद की तरफ तेजी के साथ दौड़ पड़े हैं। 1 की रन मिलेगी और इस 1 रनों के साथ टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 30 रन। तो देखिए कहीं ना कहीं तो संयोग सामने बल्लेबाज प्रसाद, 2 गेंदे बचे हैं, हर छक्के के लिए 3000 का इनाम है गोपाल शेट्टी इनकी तरफ से। लेकिन ये शॉट थी, बिल्कुल मारने की कोशिश जरूर की थी, लेकिन संयोग पोर्जी भी चालाक है, उन्होंने उनके इरादों को नाप लिया था शायद और बिल्कुल गेंद अच्छी फेंकी और यहां से एक डॉट गेंद की समाप्ति, वही स्कोर रुका हुआ है 30 रनों के ऊपर। तो एक बड़ा कमबैक जरूर यहां पर दिया है और अच्छी गेंदबाजी नजर आई है टीम धानसर की तरफ से, क्योंकि जिस टीम ने एक अच्छा टारगेट, यहाँ पर बड़ा टारगेट खड़ा करने की मंशा जताई थी, लेकिन उसी टीम को कहीं ना कहीं रोक लगाई है वो गावदेवी घोट के लिए। इस बीच गेंद हवा में, लेकिन डोनाल्ड फोर्जी दौड़ रहे हैं तेजी के साथ गेंद की तरफ जाते हुए, लेकिन उनके पहुंच से दूर थी, बिल्कुल कैच नहीं लपक पाए और इसी के साथ पहले सत्र का खेल हुआ समाप्त। यानी कि 3 ओवर के बाद गावदेवी घोट टीम जा पहुंचे 32 के ऊपर और जीतने के लिए 33 रनों की जरूरत। तर सन्माननीय रमेश शेठ मडबी साहेब सिद्दीकरोल यांचं आगमन झालेलं आहे आणि शांताराम शेठ पाटील भानगर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। नित्यादादांच्या वतीने आपलं स्वागत आहे। उसाडणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य किरणदादा पाटील, किरणदादा याचे आपलं स्वागत इथे केलं जाईल। बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चिंतामण शेठ पाटील साहेबांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला 4001 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य त्यांचं स्वागत आहे। बालराम दादा पाटील यांच्या शुभ हस्ते उसाडणे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किरणदादा पाटील यांचं स्वागत इथे केलं जात आहे। हॅलो, तर परेश दादा पाटील आपण आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आपला आभार। सुनील दादा पाटील
गोड ग्राम समितीचे विद्यमान अध्यक्ष आहेत सुनील दादा, याचे आपलं स्वागत इथे केलं जाईल. सुनील दादा पाटील, त्यांच्या समवेत सुधीर दादा पाटील आपण यावं. बाळाराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते वेल आपल्याकडे सन्मान इथे केला जात आहे. रामकृष्ण पाटील या त्रिवेणी संगमचा स्वागत इथे केलं जात आहे. आणि सन्माननीय शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रभुदास भोईर, अर्थात प्रभुदास अण्णा म्हणून परिचित असणारे प्रभुदास भोईर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. या त्रिवेणी संगमचा हेतूचे सन्मान इथे केला जात आहे. सुधीर दादा आहेत, सुनील दादा, या संपूर्ण व्यक्तिमत्वांचा आणि इनामपूर येथील आदरणीय मात्रे साहेब आपण समोर यायचे आहे. वेल आहे, मान्यवरांचा आपण सन्मान करू, कारण सामन्याकडे सुद्धा आपल्याला वळायचे आहे. भरतशेठ मात्रे साहेब इनामपुरी, भरतशेठ यावं आपण, आपलं स्वागत इथे केलं जाणार आहे. भरतशेठ मात्रे साहेब इनामपुरी यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. आमचे प्रभाकर दादांच्या शुभ हस्ते बघा गोड गावातील हा त्रिवेणी संगम सुनील दादांच्या सोबत आलेला खऱ्या अर्थाने त्रिवेणी संगम आम्ही पाहतोय. ते सुधीर दादा आहेत. धारावी क्रिकेट संघाचे संघनायक सचिन नाईक लगेच स्टेजशी संपर्क साधायचे आहे. इथे भरतशेठ माते साहेब यांचा सन्मान केला जाईल. इनामपुरी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि रामकृष्ण पाटील यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. मी बालकृष्ण दादांना विनंती करतो की त्यांचं आपण इथे स्वागत करावं. आमचे बाळाराम पाटील दोस्ती ग्रुप सर्वा त्यांच्या शुभास्ते मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे. आणि सिद्धी करवले गावातील एक दमदार व्यक्तिमत्व रमेश शेट मडवी साहेब यावा आपण, आपला येतोची सन्मान केला जाईल. दमदार व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने रमेश मडवी साहेब, आणि ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो, सन्माननीय शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रभुदास अर्थात अण्णा भोईर किडुकपाडा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत देवदास दादा भोईर, धनंजय दादा भोईर, एकेकालचे आदर्श क्रिकेटर किडुकपाडा, या सर्व व्यक्तिमत्वांचं आम्ही नितेश दादा पाटील साहेबांच्या वतीने प्रभुदास भोईर साहेब आपलं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. जबरदस्त संघटन, उत्कृष्ट वक्तृत्व, उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय प्रभुदास भोईर साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचंही आम्ही आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार आयोजक नितेश दादा पाटील साहेबांच्या वतीने धनंजय दादा असतील, आमचे देविदास असतील, सर्वांचं स्वागत आहे. आणि बोलूया आमचे समालोचक, लोकप्रिय क्रिकेट समालोचक कुणाल दाते सर, मॅन फ्रॉम नवी मुंबई. धन्यवाद. महागुरु गावदेवी क्रिकेट संघ घोट आयोजित आमदार चषक तुम्ही पाहताय. आणि आता या मॅच मध्ये टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी 33 धावांचं. लक्ष चांगलं सेट झालंय, कारण 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 11च्या सरासरीने 33 धावा करायच्या आहेत. सामना दोन्ही टीमसाठी दोलायमान अवस्थेमध्ये, परंतु इथे संघर्षाची लढाई असेल, अस्तित्वाची लढाई असेल. घरच्या मैदानावर गावदेवी घोट संघ खेळतोय, दुसऱ्या बाजूला धानसर संघ जो यंगस्टरने भरलेला संघ आहे. सळसळतं रक्त 9 तरुण या टीम मध्ये खेळताना दिसतात. आणि आज पाहूया मानसिकता काय, पॉझिटिव्ह इंटेंटने सुरुवात करणं गरजेचं आहे. जर सुरुवात चांगली झाली धानसर टीमसाठी तर पाडं जळ होईल, परंतु घरच्या मैदानावर यजमान खेळत आहेत, त्याच्यामुळे सध्या प्रेक्षकांची साथ त्यांच्या बाजूने आहे. आणि साथ मिळाल्यानंतर मात्र विजय निश्चितच असतो. पाहूया आता या सामन्यामध्ये कुठला संघ जिंकेल हा प्रश्न गुलदस्त्यात. पहिला षटक टाकण्याची तयारी करतोय योगेश पाटील, आणि त्याच्या समोर फलंदाज डोनाल्ड पोरजी, नॉन स्ट्रायकिंग एंडला राकेश पोरजी. योगेशने कालच निर्धाव षटक टाकलंय. पहिलाच बॉल पायावर जाऊन आदळलाय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील, स्पष्ट नकार. योगेशच्या शरीर यष्टीवर जाऊ नका. योगेश एक चांगला गोलंदाज आहे. त्याच योगेशने काल आमदार चषक गाजवला, कारण या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक काल योगेशने हाताळलं. अप्रतिम गोलंदाजीचा प्रत्यय सर्व प्रेक्षकांना आला.
दुसरा बॉल बॅटची कडा आणि हा झेल पकडलाय फलंदाज. इथे बाद होईल. पहिली विकेट गमावली आहे धानसर संघाने 0-1. हॅलो, थँक्स कुणाल दाते सर. व्यासपीठावर आम्ही पाहतो मित्रांनो, कारण नेहमी संतांनी असं म्हटलेलं आहे की देणाऱ्याने देत जावं आणि घेणाऱ्याने घेत जावं. बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले. आम्ही अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा व्यक्तिमत्वाची उपस्थिती लाभत असते तिथे मात्र आर्थिक योगदान देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने आम्ही पाहत असतो. ते सिद्धी करवले गावातील भारतीय जनता पार्टीचे एक दमदार नेतृत्व सन्मान्य रमेश शेट मडवी साहेब यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला 5,001 रुपयाची देणग्या स्वरूपामध्ये त्याही सहकार्य केल्याबद्दल रमेश शेट मडवी साहेब आपलं आम्ही नितेश शेट पाटील दोस्ती ग्रुपच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विकेट घेतली आहे, मोठी विकेट योगेशच्या खात्यामध्ये. या हंगामामध्ये 3 निर्धाव षटक या गोलंदाजाने टाकलेले आहेत. तो गोलंदाज योगेश. वेगवान बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर मध्ये रोशन साळुंके. योगेशची भन्नाट गोलंदाजी. रायगड विरुद्ध ठाणे या सामन्याची चर्चा सध्या क्रिकेटच्या वर्तुळामध्ये होते आणि त्या मॅच मध्ये देखील हा मुन्ना खेळताना दिसेल. नाव जरी मुन्ना असला तरी मात्र भेदकता ठासून भरली आहे. गोलंदाजीमध्ये अचूकता आणि भेदकता खूप महत्वाची असते. तशीच गोलंदाजी या गोलंदाजाने आतापर्यंत केली आहे. फुल टॉस, बॅटचा स्विंग चांगला, स्लॉक स्वीप, बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय धानसर टीम साठी आमदार चषक षटकार. रायगड जिल्हा पनवेल तालुका घोटगावाची शान, या घोटगावाची शान. कधी हरलच नाही बिन डिग्रीचा वकील नाना प्रधान. कधी हरलच नाही बिन डिग्रीचा वकील नाना प्रधान. कधी चांगली फलंदाजी राकेश पोरजीची. जमाना आता 5G मध्ये गेलाय, परंतु हे पोरजी नेहमीच चांगला खेळ करतात. धानसर टीमसाठी ऑन साइडला मनगडाच्या सायने बॉल वळवलाय. 1 रन इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला राकेश पोरजीने. चुकीची धाव होती का? नाही. अखेर 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. दबाव टाकलाय आता गोलंदाजावर, दबाव टाकलाय क्षेत्ररक्षकावर. 2 धावा इथे धानसर टीमच्या खात्यामध्ये, राकेशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 9. लक्ष्य आहे 33 धावांचं. हा सामना या कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम होईल याच्यामध्ये शंका नाहीये. सर्व काम आटपून आता अनेक प्रेक्षक या घोटच्या क्रीडांगणावर येतील याच्यामध्ये शंका नाही. यावेळेला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. इथे स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय. तत्पूर्वी सन्मान दिला. क्रिकेटमध्ये एक परिसूत्र आहे, चांगल्या बॉलचा सन्मान करा आणि खराब बॉलचा समाचार घ्या. त्या परिसूत्रावर खरा उतरलाय. तर गावदेवी घोट क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी. दोस्ती ग्रुप आमच्या आयोजक प्रभाकर दादा पाटील घोट यांच्याकडून 3,333 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि व्यासपीठावर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजक पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस आदरणीय नवनाथ शेठ पाटील साहेबांचं आगमन इथे होत आहे. त्यांचं आम्ही गावदेवी घोट क्रिकेट संघाच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. त्यांच्या मित्र परिवाराचंही मनपूर्वक स्वागत आहे. आमदार चषकाचे दमदार आयोजक सन्माननीय नवनाथ शेठ पाटील, त्यांच्या समवेत नारायण शेठ पाटील यांना पाहतो. त्याचबरोबर आमचे कदम साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. रमण कदम साहेब, आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय बालराम दादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. नेते दादांच्या वतीने आपलं स्वागत आहे. हो टू कुणाल दाते सर. 12 चेंडू आणि आता 23 धावांची आवश्यकता. आपल्या मेगा स्क्रीनवर हे समीकरण तुम्ही पाहताय, परंतु अस्तित्वाची लढाई जिंकेल कोण? टीम गावदेवी घोट की धानसर? हा सामना तुमच्या समोर रंगतोय. 12 बॉल आणि 23 रनचा हा सामना आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव आहे. आणि गोलंदाज रोशन साळुंके. पहिला बॉल चांगला टाकलाय विलेज एन कडून. गावदेवी घोट संघाच्या वतीने हे दुसरं षटक हाताळतोय. पहिला डॉट बॉल. आता समीकरण आहे या मॅच मध्ये 11 चेंडू आणि 23 धावा. राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी आलाय. समोर फलंदाज खेळत असताना स्ट्रायकिंग एंडला राकेश पोरजी. एक षटकार मारलाय राकेशने. शॉर्ट बॉल होता, जाऊ दिलाय विकेट कीपर साठी. अंपायर कडे पाहिला आशाळभूत नजरेने, स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकलाय. दबाव बनतोय. 10 चेंडू 23 धावा. हे समीकरण आता मॅच मध्ये दोन्ही खेळाडू एकमेकांबरोबर चर्चा करतायत. बघा घोट गावातील गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. गावदेवी घोट
प्रत्येक डॉट निर्धाव चेंडूसाठी प्रभाकर दादा पाटील दोस्ती ग्रुप यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. वा, हे पारितोषिक आवडलं आपल्याला. डॉट बॉल आला तर 200 रुपयाचं पारितोषिक. यावेळेला आणखीन कमी गतीने बॉल, सलग तिसरा डॉट बॉल. टाळ्यांचा कडकडाट होतोय कारण घोड गावामध्ये स्पर्धा आहे. आमदार चषक तुम्ही पाहताय, परंतु सध्या फलंदाज राकेशला इथे मात्र थांबवलंय. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. रायगड विरुद्ध ठाणे मॅच मध्ये देखील ॲज अ कॅप्टन म्हणून हा खेळाडू खेळताना दिसेल. रोशन साळुंके 5000 प्रेक्षक आनंद घेतात या स्पर्धेचा. त्यांचं स्वागत. यावेळेला पुन्हा एकदा स्लोअर वन कटर आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावली आहे धानसर संघाने. सलग 4था डॉट बॉल टाकलाय गोलंदाज रोशन साळुंकेने. आमच्या नवनाथ पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या नवनाथ पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. नवनाथ दादांचा संगीत दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या नवनाथ पाटील दादाच्या या नावात दम तर आहे. नवनाथ दादांचं आपण संगीत ऐकलं आणि आज आमदार चषकाचे ते आयोजक आहेत नवनाथ शेठ पाटील गोट यांच्या वतीने गावदेवी गोट क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी. प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी आणि इथे 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज नवनाथ दादा पाटील यांच्याकडून. शेअर मार्केटमध्ये एकाएकी उच्चांक गाठलाय. आता प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. कोंद्रे आला घोडगाववाला हे जे गाणं आहे हे देखील नवनाथ शेठ पाटील जे चिटणीस आहेत पनवेल ग्रामीण मंडळाचे भारतीय जनता पार्टीचे. आणि इथे सलग 5वा चेंडू निर्धाव. सलग 5 बॉल इथे निर्धाव टाकण्यात आलेत आणि आता जर शेवटचा बॉल डॉट टाकला तर आणखीन एक निर्धाव षटक तुम्ही पाहू शकता. रायगड टीमचा कॅप्टन आहे हा खेळाडू. ठाणे विरुद्ध रायगड मॅच मध्ये जबाबदारी ही वय पाहून येत नसते, खांदे मात्र मजबूत करून जाते आणि या खेळाडूने या सामन्याची संपूर्ण जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावर. 5 डॉट बॉल. शेवटचा बॉल हा देखील डॉट आणि या स्पर्धेमध्ये आणखीन एक निर्धाव षटक टाकलंय रोशन साळुंकेने. होम ग्राउंडवर गोलंदाजी करत असताना टाळ्यांचा कडकडाट आणि आलंय निर्धाव षटक. गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. नितेश पाटील हाय सकारी समाजकार्याची आवड भारी. समाजकार्याची आवड भारी. दादा गोरगरिबांचा वाली रायगड कंपून आला. घोडगावाची शान आहे रे. रायगड ठाण्याची शान आहे रे. आमच्या नवनाथ पाटील दादाच्या या नावात दम तर आहे. इथे धारावी क्रिकेट संघाला सूचित करण्यात आलेल्या नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. अन्यथा हे षटक संपण्यापूर्वी जर तुम्ही आले नाहीये तर 2 धावांची तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. आणि रोशन साळुंक्याचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. 6 चेंडू डॉट फेकले. नवनाथ दादा पाटील आमदार चषकाचे आयोजक आहेत. नितेश दादा पाटील यांच्याकडून त्याचं गौरव करण्यात आले. दोन्ही संघांचं अभिनंदन. अप्रतिम गोलंदाजी. 6च्या 6 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त झालंय. निर्धाव षटक आलंय या स्पर्धेमध्ये आणि एकाच टीम मध्ये 2 गोलंदाज आहेत ज्यांनी निर्धाव षटक टाकलंय. कारण योगेश पाटीलने या अगोदरच्या सामन्यामध्ये काल रात्रीच निर्धाव षटक टाकलं आणि आज रोशन साळुंकेने या मातीला इथल्या कणाकणाला इथल्या प्रेक्षकांच्या मनामनाला दाखवलंय की हो आम्ही आहोत घोटकर. या गावासाठी आम्ही खेळतो. याच मैदानावर आमचा सराव असतो आणि त्याच मैदानावर निर्धाव षटक आलंय. रनआउटची संधी होती, 1 रन मिळते आणि आता 5 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण आहे मैदानामध्ये. तुम्ही पाहताय आमदार चषक युवा नेतृत्व या विभागातलं नितेश शेठ पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. युवा मोर्चा प्रभाग क्रमांक 1 चे ते अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे पनवेल महानगरपालिकेचे. त्याचबरोबर प्रोप्रायटर आहेत अथर्व एंटरप्राइजेसचे. उद्योग क्षेत्रात देखील भरारी त्यांची तेवढीच मोठी आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा रंगते. 5 चेंडू 22. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. नाही प्रतिउत्तर फलंदाजाकडे आणि तत्पूर्वी 1 रन इथे मिळताना दिसेल. आता या मॅच मध्ये समीकरण स्पष्ट आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि 4 बॉलमध्ये रन करायचे आहेत 21. 4 चेंडू 21 धावा. निर्धाव षटकाने पूर्णपणे सामन्याला कलाटणी दिली. रोशन साळुंके त्याचं नाव, जो ठाणे विरुद्ध रायगड या सामन्यामध्ये रायगड टीमचा कॅप्टन असेल. गोलंदाज संदेश पाटील. पहिले जे 2 बॉल टाकले 2 सिंगल आलेत त्याच्यावर. 3रा बॉल.
यावेळेला बॅटची कडा फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे योगेश मुन्ना आणि इथे मात्र झेल पकडलाय फलंदाज बाद. अरे माझ्या बनवाला अरे भटगावच्या दादाला शिवा दादाला तो कोणी नाडल त्यांचा वाटोला. थँक्यू. शिवदादाला कोणी नळूच शकत नाही कारण त्यांच्याबरोबर जग्गा डाकू असतो आणि इथे आपण पाहतोय जग्गा डाकू एन्जॉय करत असताना खाळ या सामन्यामध्ये टीम घोटसाठी अप्रतिम असा खेळ घोट संघाने इथे दाखवलाय. आता या मॅच मध्ये समीकरण आहे 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि 3 बॉलमध्ये रन करायचे 21. 33 धावा करायच्या होत्या. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 11ची सरासरी गाठायची होती. एक षटकार पहिल्या ओव्हरमध्ये आला. नितीन पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संदेश पाटील यांच्यासाठी गोल्डमॅन आहेत. आता या मॅच मध्ये समीकरण आहे 3 बॉलचा खेळ शिल्लक 21 धावा. कुठलाही खराब बॉल जर आला नाही तर विजय निश्चित आहे गावदेवी घोट संघाचा. परंतु धानसर संघाने चांगलं रोखलं होतं. 33 धावा त्यांना करायच्या होत्या 3 ओव्हरमध्ये आणि त्यानंतर इथे दाखवून दिली गोलंदाजी. रोशन साळुंकेने टाकलं निर्धाव षटक. मॅच मध्ये आणलं पूर्णपणे टीमला. फुल टॉस समोर मारलाय. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. डाऊन द ग्राउंड येतोय षटकार. रे आला यो भटगाव आला तो कशाचा कम नाही रे. डीजे मास्टर किशोर पोरजी आणि कैलास पोरजी संकेत पोरजी यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे आपलं. 15 धावांची आवश्यकता. धावसंख्या स्कोर बोर्डवर 18. येणारे बॉल शिल्लक आहेत 2 चेंडूमध्ये 15 रन. हे समीकरण या मॅच मध्ये टीम धानसरच्या समोर. गावदेवी घोट प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या आमदार चषक 2022 ला. पुन्हा एकदा कव्हर्सला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बॉल टर्न होत असताना चांगलं क्षेत्ररक्षण रोशन साळुंकेकडून. त्याच्यासाठी टाळ्या वाजतानाच दिसत आहेत कारण लोकल बॉय चांगला खेळ केलाय त्याने. निर्धाव षटक टाकलं काल योगेश पाटीलने. आज टाकलं निर्धाव षटक रोशन साळुंकेने. चर्चेमध्ये राहतील हे गोलंदाज या स्पर्धेमध्ये कारण हा प्रवास इथून पुढे सोपा नाहीये. मोठमोठ्या टीम खेळणार आहेत. दारावे आणि त्यांच्या विरुद्ध वडवली बी अशी देखील लढत प्रलंबित आहे. त्याचा थोड्याच वेळात टॉस होईल. आता या मॅच मध्ये फक्त औपचारिकता. 1 चेंडू 14 धावा हे समीकरण होतं आणि आता इथे मात्र 13 रनने सामना जिंकलेला आहे गावदेवी घोटने. अभिनंदन टीम गावदेवी घोट. मध्ये इथे गावदेवी घोट क्रिकेट संघाने सामना जिंकून उपांत्य फेरीमध्ये हा संघ दाखल झाला.